एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करत असताना राहुरी फॅक्टरी इथं विविध ठिकाणी योग दिनानिमित्त योग प्रशिक्षक किशोर थोरात यांच्या वतीनं विविध ठिकाणी योग साधकांना प्राणायामाचे धडे देण्यात आले। प्रारंभी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या हॉलमध्ये योग साधनेचं आयोजन करण्यात आलं होतं। यास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। राहुरी तालुका युवा स्वाभिमानीचे अध्यक्ष व योग प्रशिक्षक किशोर थोरात यांच्या वतीनं अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्राणायाम करून घेतली। कुठलाही आजार झाल्यानंतर तो योगासने, प्राणायाम व ध्यान यांच्या माध्यमातून कसा बरा करता येतो, तसेच आरोग्य जीवन जगण्यासाठी कशी दिनचर्या असावी याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे, प्राध्यापक विलास मुसमाडे, बाबूराव कोठोळे, भास्कर कोळसे, उत्तम तनपुरे, रवी छाजेड, राजेंद्र बोचकरे, सुनील जाधव, गणेश येजूळ, किरण गायके, विजय भोसले, पारस नहार, जगन्नाथ बोराडे, विजय घोलप, संदीप जाधव, मंगेश टमाळे, संतोष नहार, विवेक शिंदे, योगेश आंबेडकर, सुभाष कोंडेकर, तसेच महिला योग साधक सौ संगीता कपाळे, अंजली थोरात, कमल काळे, सत्यभामा सांगळे, अलका झावरे, मुक्ता कोंडेकर, अक्षदा बोचकर, मयुरी दिघे, कल्पना पोटे, कांचन आंबेडकर, शिल्पा जोशी, पूजा जाधव, आरती जाधव, ईश्वरी थोरात, अनिता भोंगळ, जया खाटीक, प्रज्ञा राऊत, रेखा बोर्डे आदींसह मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते। नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी योग साधना आयोजित करण्यात आलेली होती। प्रसंगी किशोर थोरात व विवेक शिंदे यांनी योग विषयाचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केलं। प्रसंगी प्राचार्य सुनीता शाळेत, कविता जेजुरकर, मकरंद गोलांडे आदींसह शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।